गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या पाठात आपण एक स्लाइड जी आपण किंवा एक व्हिडिओ जो आपल्याला पाठवला होता त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं ते परत थोडंसं बघूया. त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट्स, व्हॉट डू मीन बाय मोशन आणि वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जाते ह्या संदर्भात सविस्तर आपण बघितलं. थोडक्यात मला काय म्हणता येईल ते बघूया. वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते याचा अर्थ असा झाला तिला गती प्राप्त होते. आणि थोडक्यात मला असं म्हणता येईल मोशन इज अ रिलेटिव्ह फेनॉमेनॉन. If the position of an object changing with respect to surrounding, it is said to be in motion. Otherwise, the object is at rest. आता एवढं आपलं झालेलं होतं बाळांनो. पुढच्या स्लाइडकडे आपल्याला जायला लागेल. चॅप्टर तेच आहे लॉज ऑफ मोशन. दुसरं लेक्चर आपण घेतो आहोत त्याच्यावर. मागे काय शिकून झालं ते तुम्हाला माहिती असेलच. हे सगळं करत असताना बाळांनो तुमच्यासमोर टेक्स्ट हवं ते अत्यावश्यक आहे. आणि अजून बाळांनो वही असावी. पुस्तकामध्ये तुमचं जे स्टेट बोर्डनं डिझाईन केलेलं टेक्स्ट आहे तुमच्यासाठी इयत्ता 9वीमध्ये त्याच्यामध्ये पेज नंबर 1वर एक आकृती दिलेली आहे. डायग्राम 1.1 तिचे नाव दिलेलं आहे बघा, लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊसेस. आता काय होतं आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स असे दोन कन्सेप्ट नव्यानं शिकून घ्यायचे आहेत. आता डिस्टन्स म्हणजे अंतर, कापलेलं अंतर, चाललेलं अंतर. डिस्प्लेसमेंट सुद्धा अंतरच आहे, बट त्याला दिशा आपण कन्सिडर करतो. डिस्टन्स इज अ पाथ फॉलोड. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या वस्तूनं किती अंतर कापलं ते मला विचारात घ्यायला लागेल. आणि डिस्प्लेसमेंटचा जर मी विचार करत असेल तर ते किती अंतर कापलं किंवा ती व्यक्ती ती वस्तू किती अंतर चालली, किती अंतर कव्हर केलं, डिस्टन्स कव्हर्ड अँड अलॉंग विच डिरेक्शन, तिची दिशा मला कन्सिडर करायला लागेल. अशा दोन्ही गोष्टी जर मी विचारात घेत असेल तर मला तो कन्सेप्ट समजायला थोडीशी मदत होईल. तुमच्या पुस्तकामध्ये ए डायग्राम जी आहे तिथे 2 बिंदू दिलेले आहेत, पॉइंट्स ए अँड बी. आणि तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी. त्या 2 बिंदूंमधलं अंतर आपल्याला मोजून घ्यायला लागेल इन डिफरंट वेज. म्हणजे 2 मार्ग आहेत त्याला. एक जी आहे ती सलग रेषा दाखवलेली आहे आणि त्या वस्तूनं बिंदू ए पासून सुरुवात केली आणि बिंदू बी ला थांबला तर त्यानं किती अंतर कापलं त्यालाच मी नाव देतोय डिस्टन्स कव्हर्ड. नाव आता काय करायला लागेल मला, मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. तिथे एक टिंब रेषांनी दिलेली रेषा आहे, म्हणजे बिंदू ए आणि बी मध्ये डॉटेड टिंबांनी दाखवलेली रेषा आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की डिस्टन्स ते जे अंतर आहे ए आणि बी मधलं ते आपल्याला मोजायचं आहे. मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन, ते पट्टीच्या साहाय्यानं आपल्याला मोजायला लागेल आणि कंपॅरिझन करायला लागेल. ॲक्च्युअल डिस्टन्स किती चालली ती व्यक्ती आणि डॉटेड फक्त जर ती बिंदू ए पासून निघून बी ला थांबली तर ॲक्च्युअल डिस्टन्स एवढं असं वळसा घालून जाण्यापेक्षा ती जर डॉटेड लाईनच्या मार्गानं गेली असती तर किती अंतर तिनं कापलं, कोणतं जास्त आणि कोणतं कमी असं मला बघायला लागेल.
सहज मला आकृती बघितली तर असं म्हणता येईल बाळांनो की ए पासून जी सरळ किंवा अशी वाकडी तिकडी रेषा आहे तिचं अंतर मला जास्त जाणवतं आहे. डोळ्यांच्या माध्यमातून मला ऑब्झर्वेशन सहज सांगता येईल. आणि ए आणि बी मध्ये जे डॉटेड पॉइंट्स दाखवलेले आहेत त्यांच्यामधलं अंतर कमी दिसतंय बघा. अजून एक आकृती त्याच्या शेजारीच आहे, तिला बी असं नाव दिलेलं आहे. 3 मित्र, ॲक्च्युली त्यांना शाळेमध्ये जायचं आहे. मित्र कोण कोण आहे ते बघूया. त्याच्यामध्ये शीतल आहे, प्रशांत आहे आणि संगीता आहे. परत बघूया. 3 मित्र, त्यांना शाळेला जायचं आहे, कराटेच्या शाळेला त्यांना यायचं आहे. त्याच्यामध्ये प्रशांत जो आहे, प्रशांत आणि शीतल एकाच घरात मध्ये राहतात किंवा एकाच ठिकाणी राहतात. बघूया प्रशांतनं काय केलं. तिथे बाण दाखवलेला आहे बघा, प्रशांत दिसतोच आहे आकृतीमध्ये. तो ए पासून निघाला आणि सी ला, बिंदू ए हा प्रशांतचं घर दाखवतो आहे. बिंदू सी हा शाळा कुठे आहे, कराटेची शाळा ते दाखवत आहे. तर प्रशांत निघाला बिंदू ए पासून आणि बिंदू सी ला येऊन पोहोचला. शाळेमध्ये सकाळी 9 वाजता निघाला आणि येऊन पोहोचला. तर तिथे अंतर पण दाखवलेलं आहे तुमच्या टेक्स्टमध्ये. प्रशांतने 1300 मीटर अंतर कापलं. त्यालाच मी डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रशांत इज 1300 मीटर्स. पुढे जातोय. शीतल, जिथे प्रशांत राहतो तिथेच शीतल राहते आहे. शीतल तिच्या घरापासून निघाली, बी पॉइंटला पोहोचली. बी ला म्हणजे बी बिंदू जवळ संगीताचं घर आहे, संगीताज हाऊस. काय काय झालं परत बघूया. शीतल तिच्या घरापासून संगीताच्या घराजवळ गेली. बिंदू ए आणि बी मधलं अंतर आहे 500 मीटर. त्याला पाथ ए असं इंडिकेट केलेलं आहे. पुढे जाऊया. शीतल आणि संगीता दोन्ही मिळून हातात हात घालून सी बिंदू जवळ पोहोचल्या. म्हणजे काय झालं, दोन्ही मैत्रिणी, अगोदर शीतल कुठे आली, संगीताच्या घराकडे आली. संगीता आणि शीतल दोन्ही मिळून बी पासून सी ला 1200 मीटर अंतर कव्हर करून, पाथ फॉलोड 1200 मीटर असं कव्हर करून कराटेच्या शाळेला पोहोचले. मग एकूण अंतर शीतलचा जर मी विचार केला, ए पासून बी पर्यंतचं 500 मीटर आणि बी पासूनचं सी पर्यंतचं 1200 मीटर असं एकूण शीतलनं 1700 मीटर अंतर कव्हर केलं. म्हणजे परत बघूया. प्रशांतनं 1300 मीटर अंतर कव्हर केलं. शीतलनं 1200 अधिक 500 1700 मीटर अंतर कव्हर केलं. आणि संगीताचा फक्त विचार केला तर संगीतानं फक्त 1200 मीटर अंतर कव्हर केलं. आता परत बघूया. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. शीतल संगीताकडे निघाली, तिच्या मैत्रिणीकडे, तिच्या घराकडे, आणि तिथनं ते पुढे शाळेला गेले. प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत सरळ त्याच्या घरापासून निघाला आणि कोणालाही न भेटता शाळेमध्ये पोहोचला. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोन्ही म्हणजे कोण कोण, प्रशांत आणि शीतल सारख्या वेगानं किंवा सारख्या गतीनं पुढे पुढे जात होते. प्रश्न असा विचारलेला आहे बाळांनो तुम्हाला, हू विल टेक लेस टाईम. कोणाला शाळेमध्ये जायला कमी वेळ लागला. टू रीच द स्कूल अँड व्हाय. त्याचं कारण काय. अजून पुढे बघूया. इज देअर
a difference between the actual distance and the distance traveled. हे त्यांना असं म्हणायचं आहे, वरचं जे उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही फरक आहे का, ॲक्च्युअल डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आणि कापलेलं अंतर. प्रशांत पण शाळेतच पोचला, शीतल पण शाळेतच पोचली, दोघांनी कापलेलं अंतर याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे, 1300 मीटर आहे ॲक्च्युली, प्रशांतचं सुद्धा आणि शीतलचं सुद्धा. पण शीतलनं काय केलं, मैत्रिणीला घेऊन ती पुढे गेल्यामुळे तिचं डिस्टन्स कव्हर्ड वाढलं, त्यालाच आपण अंतर असं नाव देतोय. प्रशांतनं काय केलं, कोणाला न भेटता सरळ तो निघाला, म्हणून प्रशांत लवकर पटकन पोहोचला. मग आता नेमकं काय म्हणायचं, अंतर जे आहे डिस्टन्सला नेमकं काय म्हणायचं. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन. जेव्हा वस्तूला गती मिळते, ती वस्तू पुढे पुढे जाते, तिनं किती ॲक्च्युअल म्हणजे खरोखर किती अंतर कापलं ट्रॅव्हल्ड, त्याला आपण अंतर असं म्हणतो. व्हाईल कुठे, गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनादर. प्रशांत कुठून कुठे गेला, एका बिंदूपासून म्हणजे बिंदू ए पासून सी पर्यंत गेला, त्यानं ॲक्च्युअल डिस्टन्स, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड म्हणजे किती अंतर कापलं ते. मग आता डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन कोणाला म्हणायचं. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. सुरुवातीचा म्हणजे आरंभबिंदू आणि अंतबिंदू याच्यामध्ये असणारं जे अंतर आहे त्याला मला विस्थापन असं म्हणता येईल. परत बघूया, डिस्टन्स हे संगीतानं जास्त कव्हर केलं. डिस्टन्स हे शीतलनं जास्त कव्हर केलं. शीतल वेंट टू फ्रेंड संगीता अँड वेंट टू स्कूल. ॲक्च्युली शीतलनं 1700 मीटर अंतर कव्हर केलेलं आहे. दॅट इज द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड. अजून खाली एक उदाहरण दिलेलं आहे. आता याच्यात काही अडचण नसावी बाळांनो, पुढे जाऊया आता. बाळांनो, व्हॉट इज डिस्टन्स असं जर नेमक्या भाषेत मला मांडायचं असेल, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनादर. परत बघूया, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. त्या वस्तूनं किंवा त्या व्यक्तीनं खरोखर किती अंतर कापलं, किती ती व्यक्ती चालली गतीमध्ये असताना, जेव्हा ती एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पोहोचली. मग अंतर हे मला कशामध्ये मोजता येईल, SI युनिटमध्ये. त्याचं SI युनिट आहे डिस्टन्सचं मीटर आणि CGS युनिट ऑफ डिस्टन्स इज सेंटीमीटर. अंतर हे मला मोठं बिगर जे युनिट आहे ते मीटर आहे आणि छोटं जे युनिट आहे ते सेंटीमीटर आहे. पुढे जायला लागेल आपल्याला बाळांनो. डिस्प्लेसमेंट, आता विस्थापन असं त्याला आपण म्हणतोय. डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी अंतर फ्रॉम द इनिशियल पॉइंट
टू द फायनल पॉइंट ऑफ मूवमेंट ऑफ अ बॉडी. म्हणजे काय झालं, विस्थापन म्हणजे काय, मला ॲक्च्युअल पाथ फॉलोड म्हणजे काय, कोणत्या मार्गाने. आता समजा तुम्हाला शाळेमध्ये यायचं आहे तर तुम्ही काय करता, इथून निघणार, मित्राकडे जाणार, तिथून निघणार, खेळायला जाणार, मग हळूहळू शाळेत पोचणार. तसं न करता कमीत कमी वेळामध्ये जर मला शाळेत पोचायचं असेल तर कोणालाही न भेटता आपलं दप्तर घेतलं आणि सरळ शाळेत पोचलो. इनिशियल पॉईंट तुमचा हाऊस, फायनल पॉईंट तुमचं स्कूल, यांच्यामध्ये जेवढं कमीत कमी अंतर आहे, इट हॅज सर्टन डिरेक्शन. म्हणजे परत बघूया, डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम द इनिशियल पॉईंट टू द फायनल पॉईंट. सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू याच्यामध्ये असणाऱ्या कमीत कमी अंतराला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. त्याचं SI युनिट आहे मीटर आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर. अजून पुढे जायला लागेल आपल्याला. या दोन्ही गोष्टी समजलेल्या आहेतच तुम्हाला. याच्यापूर्वी आपण असं म्हणत होतो, प्रशांत कव्हर्ड शॉर्टेस्ट डिस्टन्स. प्रशांतनं काय केलं, बिंदू A पासून बिंदू C पर्यंत निघाला आणि त्यानं 1300 मीटर हे कमीत कमी अंतर कापलं. शीतलचं काय झालं, मैत्रिणीकडे गेल्यामुळे 1700 मीटर अंतर, एवढं जास्तीचं अंतर कव्हर करून ती शाळेमध्ये पोहोचली. इथपर्यंत काही अडचण नसावी बाळांनो, असं मला वाटतंय. पुढे जाऊया. आता तुम्हाला असं विचारलेलं आहे की तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालात आणि तुम्ही इथे दिलेलं आहेच आहे, एव्हरी मॉर्निंग सकाळी स्वराली वॉक्स. तुम्ही निघाला, इथे उदाहरण दिलेलं आहे, स्वराली निघाली मॉर्निंग वॉकला राऊंड द एज, म्हणजे कडेकडेनं. म्हणजे वर्तुळाचा जर विचार केला, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल जे आहे त्याचा जो परिघ आहे त्याच्यावर ती व्यक्ती फिरते आहे. अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. ते जे पाथ बनवलेला आहे, चालण्याचा मार्ग बनवलेला आहे, त्याची त्रिज्या 100 मीटर आहे. ते दाखवलेलंच आहे तुम्हाला. इफ शी स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट ए, ती व्यक्ती स्वराली बिंदू A पासून निघाली तर प्रश्न असा आहे, तिनं किती अंतर कापलं. हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक्ड. सकाळी एकच राऊंड जर ती मारत असेल गार्डनमध्ये किंवा रस्त्यावर किंवा परिसरामध्ये, तर स्वरालीनं किती अंतर कव्हर केलं. जर कॅल्क्युलेट तुम्ही केलं, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल मला कसा मिळतो बाळांनो, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलचं माझ्याकडे सूत्र आहे 2πr. त्याच्यामध्ये 2 × 2/7 मला ठेवता येईल पायची व्हॅल्यू, किंवा 3.14 × 100. हे सगळं जर केलं तर मला त्याचं व्हॅल्यू मिळते आहे 628.5 मीटर. म्हणजे जर वर्तुळाकार गोलाकार जर ट्रॅक बनवलेला असेल चालण्यासाठीचा आणि त्याची त्रिज्या जर 100 मीटर असेल तर एक ट्रॅक कव्हर केला मॉर्निंग वॉकसाठी, तर स्वराली 628.5 मीटर अंतर चालते. पुढे जायला लागेल. अजून एक उदाहरण दाखवलेलं आहे. P आणि Q असे दोन बिंदू तुम्हाला दाखवलेले आहेत. पुस्तक तुमच्या समोर आहेच आहे, ते अगोदर मी सांगून ठेवलेलं आहेच तुम्हाला. पुस्तक, वही, पेन, पेन्सिल, रायटिंग मटेरियल सगळं तुमच्याजवळ असावं.
तिथे अजून एक गाडी कार 4 व्हीलर पण दाखवलेली आहे. त्या रेषेवरनं ती 4 व्हीलर म्हणजे त्या बिंदू स्टार्टिंग पॉइंट पी पासून क्यू पर्यंत ती पोहोचणार आहे. तर काय होतंय, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी, एक गाडी 4 व्हीलर बिंदू पी पासून निघाली, गोज टू पॉइंट क्यू पर्यंत जाऊन थांबली आणि जेवढं केवढं अंतर आहे ते आहे पॉइंट पी पासूनचं क्यू पर्यंतचं अंतर 360 मीटर दिलेलं आहे तुम्हाला. आणि बाण पण दाखवलेला आहे टुवर्ड्स राईट हँड साइड. देन रिटर्न्स टू पॉइंट पी. याचा अजून दुसरा अर्थ काय झाला बाळांनो, क्यू पासनं रिटर्न ती कार म्हणजे रिव्हर्स घेतला, रोटेट झाली, क्यू पासनं पी पर्यंत निघायला सुरुवात झाली. देन रिटर्न्स टू पॉइंट पी. ती कार जिथे कुठे होती तिथे परत तिला यायचं आहे. म्हणजे तुम्ही इथनं तुमच्या मामाच्या गावाकडे गेलात, 4 दिवस थांबलात आणि परत रिटर्न यायला निघाला आणि तुमच्या घरी पोहोचलात. बघूया, रिटर्न्स टू पॉइंट पी. आता प्रश्न असा विचारलेला आहे, हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्स. ती जी कार आहे तिनं किती अंतर कापलं, डिस्टन्स. मग आता काय झालं, कारनं 360 प्लस 360 असं जर विचार केला तर काय झालं बाळांनो, 360 अधिक 360 मीटर म्हणजे 36 दूने 72 म्हणजे 720 मीटर अंतर कारनं कव्हर केलं. कार हॅज कव्हर्ड अ डिस्टन्स ऑफ 360 प्लस 360 इक्वल टू 720 मीटर. आता मला डिस्प्लेसमेंटचा विचार करायचा आहे. आता दुसरं जे पिक्चर आहे बी मध्ये, इफ कार कव्हर्स अ डिस्टन्स टुवर्ड्स राईट, ग्राफिकली मी त्याला प्लस धन असं म्हणेल, म्हणजे प्लस 360 मीटर, क्यू टू पी टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड म्हणून त्याला मायनस साईन लागलं, मायनस 360 मीटर. म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट ऑफ अ कार, डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी, डिस्प्लेसमेंट ऑफ अ 4 व्हीलर ऑब्जेक्ट इज 0. आता इकडे येतोय, इकडे म्हणजे कुठे, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलकडे. ॲक्च्युली पाथ फॉलोड हा मी तुम्हाला म्हटलं 628 मीटर अप्रॉक्सिमेटली किंवा 628.5 मीटर एक डिस्टन्स कव्हर झालं. बट व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट. ॲक्च्युली सतत ती व्यक्ती पाथवर ट्रॅव्हल होताना आपला मार्ग बदलते आहे, आपला मार्ग बदलते आहे. सो ॲक्च्युअल पाथ इज डिफरंट. डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट बॉडी इज 0. बघूया काय म्हणतायत ते. इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0, द actual distance travel by it may not be 0. बघूया, कार जी होती तिनं डिस्टन्स 720 मीटर कापलं, पण ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंटचा जर विचार केला तर ते 0 झालं. मग काय झालं, परत बघूया. इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0, जरी विस्थापन 0 होत असलं तरी द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार मे नॉट बी 0. डिस्प्लेसमेंट हे 0 आहे, विस्थापन त्या बॉडीचं 0 आहे, पण कापलेलं अंतर 0 नसतं, 0 नाही. पुढे या दोन्ही आकृत्या तुम्हाला समजल्या असतील. मग आता ह्या दोन्ही मध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली. डिस्टन्स मध्ये आपण दिशा
दिशा डिरेक्शनचा विचार करत नाही, पण विस्थापन डिस्प्लेसमेंट मध्ये मला इन विच डिरेक्शन ती वस्तू ती बॉडी कोणत्या दिशेला गेली, टुवर्ड्स लेफ्ट, टुवर्ड्स राईट, टुवर्ड्स अप, टुवर्ड्स डाऊन, टुवर्ड्स ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, या सगळ्यांचा मला विचार करायला लागेल. बघूया. इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0, the actual distance traveled by it may not be 0. आपण समजून घेतलं. Magnitude of distance and displacement are same if the body is moving along a straight line. जर एखादी वस्तू सरळ रेषेत पुढे पुढे जात असेल तर तिचं मॅग्निट्यूड म्हणजे किंमत आणि तिनं कापलेलं अंतर हे सारखं सारखं असतं. परत बघूया. तिनं कापलेलं अंतर हे सरळ रेषेमध्ये जर ती वस्तू जात असेल तर तिचं डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि डिस्टन्स म्हणजे कापलेलं अंतर हे सारखं सारखं असतं. पुढे नेक्स्ट पॉइंट. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज लेस. त्याची किंमत कमी असते कधी दॅन मॅग्निट्यूड ऑफ डिस्टन्स. ॲक्च्युअली चाललेलं अंतर, त्या वस्तूनं कापलेलं अंतर, ट्रॅव्हल इफ द बॉडी इज नॉट मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जर ती वस्तू सरळ रेषेत पुढे जात नसेल तर त्या वस्तूचं अंतर, कापलेलं अंतर हे जास्त असतं आणि डिस्प्लेसमेंट हे कमी भरतं, कमी असतं. पुढे या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल बाळांनो तुम्हाला. आपल्याला दोन गोष्टींचा विचार करायला लागेल. स्केलर क्वांटिटी आणि दुसरी आहे व्हेक्टर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी, ॲक्च्युली क्वांटिटी इट्स अ फिजिकल क्वांटिटी. तिलाच मी म्हणतो भौतिक राशी. आपलं झालं असेल मागच्या याच्यामध्ये, बघूया पण हरकत नाही. स्केलर, व्हेक्टर अशा दोन क्वांटिटीज आहेत. आता स्केलरच्या बाबतीत बोलूया थोडंसं. काय म्हणतायत? स्केलर क्वांटिटीची व्याख्या खाली दिलेलीच आहे. अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी ज्या भौतिक राशीला दर्शवण्यासाठी फक्त किंमत, हाऊ मच, विचारात घेतली जाते तिला स्केलर क्वांटिटी असं म्हणतात. तिलाच आदिश राशी असं आपण म्हणतो. परत बघूया. व्हॉट डू मीन बाय स्केलर क्वांटिटी? अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ओनली. ती रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त किमतीचा विचार केला जातो, इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. पुढे इट डज नॉट हॅव डिरेक्शन. ती दर्शवण्यासाठी किंवा मांडण्यासाठी दिशा, डिरेक्शनची गरज नाही. आता तिची उदाहरणं काय काय आहेत? डिस्टन्स, टाइम हॅज मॅग्निट्यूड ओनली बट नॉट डिरेक्शन. अंतर मोजण्यासाठी किंवा वेळ मोजण्यासाठी मला दिशेची गरज भासत नाही. These quantities are called scalar quantities. Therefore, they are scalar quantity. पुढे जायला लागेल आपल्याला. व्हेक्टर क्वांटिटी, सदिश राशी असं आपण म्हणतो बाळांनो त्याला. A physical quantity which has magnitude and direction is called a vector quantity. जी राशी व्यक्त करण्यासाठी मला किंमत आणि दिशा
या दोन्हींचा विचार करायला लागतो. त्या फिजिकल क्वांटिटीला आपण नाव दिलं व्हेक्टर क्वांटिटी. पुढे डिस्प्लेसमेंट हॅज मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. विस्थापन दर्शवण्यासाठी मला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शनची गरज भासते. Therefore, displacement is a vector quantity. म्हणून डिस्प्लेसमेंट ही सदिश राशी आहे. एवढं आज पुरेसं आहे बाळांनो, असं मला वाटतं आहे, मला जाणवतं आहे. आता तुमचं काम काय, पुस्तकामध्ये जे जे दिलेलं आहे आणि आपल्या ज्या सगळ्या स्लाइड्स आहेत त्या सगळ्या तुम्ही लिहून घेणार. हुशार तर आहातच तुम्ही सगळे, नाही का? त्या सगळ्या स्लाइड्सवरचे जे सगळे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहून घेणार आणि ह्या सगळ्या डायग्राम 1.1 काढून घ्यायला लागेल बाळांनो वहीमध्ये. 1.2 मध्ये ए बी या दोन्ही डायग्राम काढून घ्यायला लागतील आणि त्याचं रोज वाचन करायला लागेल, ते समजून घ्यायला लागेल. आणि काही डाऊट्स असतील तुम्हाला, आपण तर हळूहळूच जातो आहोत आता पुढे, काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स आहे बघा, तिथे तुम्ही सांगू शकता मला, किंवा पर्सनल नंबरसुद्धा आहे माझा तुमच्याकडे, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर तुम्ही जर मला कॉन्टॅक्ट केला तरी तुमचा